डासांना पळवणारा डबा. या डब्यात पाणी ओतून तो कुठेही घराशेजारी ठेवा, डासांच्या पिढ्या नष्ट होतील. वर्षानुवर्ष एकही डास तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. कारण हा डबा फक्त डासच नाही, तर डासांच्या अळ्या, डासांची अंडी, छोटे डास, मोठे डास अशा सर्व डासांना त्यांची पिढीच्या पिढी संपवत असतो. त्यांचं जे प्रजनन चक्र आहे त्याच्यावर घाव घालणारा हा डबा पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं बनवण्यात आलेला आहे. यामध्ये कुठलं केमिकल नाही आहे, ना कुठलं पेस्टिसाईड, इन्सेक्टिसाईड आहे. आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातील एक नवीन कंपनी आहे, त्यांनी हा डबा बनवलेला आहे. हा डबा व्यवस्थित काम करतो की नाही हे पाहण्यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी इथे हे डबे ठिकठिकाणी लावण्यात आले आणि फार थोड्या दिवसातच पूर्ण धारावी या झोपडपट्टीमधले सर्वचे सर्व डास संपून गेलेले आहेत. त्याचे व्हिडिओ यूट्यूबवर देखील उपलब्ध आहेत. पूर्णतः नैसर्गिक पद्धतीनं बनवलेला असल्यामुळे ना याच्यामध्ये कुठलं केमिकल आहे, त्यामुळे याचा कुठलाही दुष्परिणाम होत नाही. आणि हो, हा खूप स्वस्त देखील आहे, कारण की कागदापासून हा बनवलेला आहे. काही दिवसांपूर्वीच शार्क टँक इंडिया मध्ये देखील या कंपनीनं गुंतवणूक मिळवण्यासाठी तिथे देखील हे प्रदर्शित करण्यात आलं होतं, पण दुर्दैवाने त्यांना गुंतवणूक मिळाली नाही. पण देशातील सर्व न्यूज चॅनलवर त्यांनी धारावीमध्ये केलेल्या प्रयोगाची स्तुती होत आहे. तर आपण डिटेल जाणून घेणार आहोत. हा डबा नेमकं काय आहे, हा कशा पद्धतीने डासांना मारतो, डासांची पिढी कशी संपवतो. पूर्ण डास म्हणजे डासांची पिढी संपवणारा इतका जबरदस्त डबा आहे की अगदी वर्षानुवर्ष कुठलाही डास याच्यामुळे दिसत नाही. याची किंमत काय आहे, याची वापरायची पद्धत कशी आहे, हा आपल्याला कुठे मिळेल, परवडतो का, तर अशा सर्व गोष्टींची माहिती. डासांच्या त्रासांपासून तुम्ही जर वैतागलेले असाल तर तुमचा वैताग कमी करणारा हा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. डासांना समूळ नष्ट करणारी वस्तू हा डबा. याच्यात पाणी टाकून घराबाहेर कुठेही लटकवा, पुढील वर्षानुवर्ष तुम्हाला एकही डास दिसणार नाही. कारण की हा डबा एक नवीन संशोधन आहे. जगातील पहिलाच ही एक अशी वस्तू आहे की जी फक्त डास नाही तर डासांच्या अळ्या आणि डासांची अंडी देखील मुळासहित संपवतो. पिढीच्या पिढी डासांची संपवतो. हिचा जो प्रयोग आहे जगातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी धारावीमध्ये यशस्वीपणे झालेला आहे. आता ही कसं काम करते, याची किंमत कशी कशी वापरायची, ही परवडेल का, कुठे लावायची, याची तर माहिती आपण घेऊयाच. पण झालं काय, पुण्यामधील एक तरुण प्रसाद फडके हे एका हॉटेलमध्ये त्यांच्या मित्रांबरोबर एका मीटिंगसाठी बसलेले होते. पण मीटिंगमध्ये बोलत असताना काही डासांमुळे त्यांच्या मीटिंगमध्ये अपव्यय आला आणि मग त्यांना कल्पना सुटली. त्यांनी असा विचार केला की आज जग फार पुढे गेलंय. कम्प्युटर टेक्नॉलॉजी, AI टेक्नॉलॉजी असेल, अंतराळयान, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, अगदी रोबोट देखील बनले गेलेले आहेत. पण डासांचा प्रॉब्लेम किंवा डासांवर आज मितीला उपाय सापडलेला नाही. डेंग्यू, मलेरिया सारखे आजार पूर्ण जगभरात पसरलेले आहेत. मग म्हणूनच त्यांनी त्या दिवशी ठरवलं की डासांवर आपण उपाय शोधूयात. मग डासांवर उपाय शोधायचे तर केमिकलयुक्त उपाय आज मितीला आहेत. फवारे मारणं असतील किंवा जे लिक्विड इव्हॅपोरेटर्स असतील किंवा डासांच्या अगरबत्त्या असतील किंवा इतर काही केमिकलयुक्त उपाय असतील तर ते आज मितीला परवडते नाही आणि त्यांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर भरपूर होत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फक्त आलेले डास पळवण्याचं काम करतात किंवा आलेल्या डासांना मारण्याचं काम करतात. पण डास तयार करणाऱ्या अळ्या, डास तयार करणारी अंडी यांचं आणि या केमिकल पदार्थांचं काहीही घेणं देणं नसतं. मग म्हणून त्यांनी एक विशेष अभ्यास केला. त्या अभ्यासामध्ये त्यांनी अशा काही गोष्टी शोधल्या की ज्यामुळे या डब्याच्या मार्फत डास तयार होण्याच्या आधीच संपतो. आता हा जो डबा आहे त्याला त्यांनी नाव दिलंय इको बायो ट्रॅप्स. हा एखाद्या कुंडीसारखा एक डबा येतो, विशेष कागदापासून बनवलेला हा डबा आहे. आता वापरायचा कसा, आता हा जो काही डबा आहे या डब्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला ओतायचं आहे. आता ह्या डब्याच्या आतमध्ये एक पांढऱ्या कलरची एक पुडी देण्यात आलेली असते. व ही पुडी दोन प्रकारे काम करते. एक म्हणजे काय की पाणी हिच्यामध्ये टाकलं की ही सगळं तरी आपल्याला अंधारात नेऊन ठेवायचे, जिथं सूर्यप्रकाश येणार नाही अशा ठिकाणी नेऊन ठेवायची. अशाच ठिकाणी जी काय मादी डास आहे ते अंडे देत असतात. आता ह्याच्यामधलं पाऊच काय काम करतं की मादी डासांना आकर्षित करतं. त्याला ते असं भासवतं की हे पाणी अंडी देण्यासाठी खूप चांगलं आहे. मग काय करतात, मादी डास अंडे देतात, त्यांचं अळ्यांमध्ये रूपांतर होतं. मग याच्यामधलं जे पाऊच आहे आकर्षित करण्याबरोबरच हे जे काय अळ्या आहेत तर त्यांना मारण्याचं देखील काम करतं. म्हणजेच अळ्यांचं रूपांतर प्रौढ डासांमध्ये होतच नाही. त्यामुळे डास तो तिथून उडून लोकांना चावण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणजे समूळ नाश होतो. त्यांचं जे ब्रीडिंग सायकल आहे, प्रजनन चक्र आहे ते ब्रेक होतं. आता तुम्ही म्हणाल की हा डबा आम्ही आमच्या घरात लावला किंवा घराच्या बाहेर लावला किंवा कुठेही लावला, पण डास याच्यातच का अंडे देतील, असं काय आहे याच्यामध्ये, ते दुसरीकडे अंडे देऊ शकतात. मग समजून घेऊ आपण त्याचं विज्ञान.
आता जी मादी डास आहे ती फक्त 15 ते 30 दिवसच जगते. मग ती जेव्हा अंडे देते, त्या अंड्यांचं डासांमध्ये रूपांतर होईपर्यंत ती काय जिवंत राहत नाही. त्यामुळे तिला आधीच तिच्या पिलांसाठी अशी तजवीज करायची असते की त्यांना अन्न, वस्त्र, निवारा मिळेल. मग ती अंडे देण्यासाठी अशी एक विशेष जागा शोधते की तिथं अन्नही आहे, वस्त्रही आहे, निवारा पण आहे. मग तेच ह्या डब्यामधल्या पाऊचच्या माध्यमातून होतं. या पाऊचमध्ये ते अन्न देखील असतं की ज्यामुळे त्या माद्या आकर्षित होतात आणि तिथेच अंडे देतात. म्हणजेच यावरून एक लक्षात आले की बाजूला कितीही पाणी असू द्या, पण जर हा जर डबा तुम्ही पाणी ओतून त्याच्यामध्ये ते पाऊच असताना जर लावला, तर डास बाकीच्या ठिकाणं सोडून याच्यामध्येच अंडे देतील आणि त्या अंड्यांचं अळ्यात रूपांतर झालं का त्या अळ्या मरतील. आता अळ्या कशा मरतील, तर याच्यामध्ये काही केमिकल नाही. याच्यात फक्त एक अशी गोष्ट आहे की जे पाण्याचं सरफेस टेन्शन कमी करून त्या अळ्यांना श्वास घेण्यामध्ये अडचण निर्माण करते. त्यांना श्वास घेता येत नाही, त्याला ऑक्सिजन पोहोचत नाही. त्यामुळे अळ्या त्या जागेवर मरतात. त्यांचं ज्या डासांमध्ये रूपांतर होत नाही. आता हा जो काही डबा आहे, तर हा एकदा लावला तर हा 30 दिवस चालतो. म्हणजेच हा एकदा डबा लावला की याच्यातून पाणी गळायला सुरुवात झाली का समजून घ्यायचा हा डबा आपल्याला चेंज करणं अपेक्षित आहे. आता याची किंमत किती आणि आपल्याला हे डबे किती लागू शकतात हे जाण्याआधी आपण एकदा पाहूया त्याचा वापर कुठे कुठे होऊ शकतो. याचा वापर आपल्या घराच्या आसपास, दवाखाने, बांधकाम क्षेत्र, त्याचबरोबर शाळा, कॉलेज, हॉटेल्स, लॉज, कंपन्यांमध्ये याचा वापर होऊ शकतो. किंवा आपले रेग्युलर घरं आहेत, कॉलनी आहेत, झोपडपट्टी आहे. याचा वापर अंगणातही करू शकता, घराच्या आतमध्येही करू शकता. तर अशा पद्धतीने याचा वापर तुम्ही करू शकता. आता हे किती लागतात किंवा किती जागेसाठी हे किती आवश्यक असतात, तर त्यासाठी देखील कंपनीच्या वेबसाईटवर आपण माहिती घेतलेली आहे. तर याचा जो एक डबा आहे तर तो 30 दिवस चालतो आणि एक डबा जवळपास 400 स्क्वेअर फूट जागा कव्हर करतो. आता जे याचे जर 2 डबे लावले असतील तर ते 2 डबे 1000 स्क्वेअर फूट इतकी जागा कव्हर करतात आणि जर याचे 5 डबे असतील तर 3000 स्क्वेअर फूट इतकी जागा कव्हर करत असतात. आता याची विशेषता अशी आहे की हा जो काही याचा डबा जो आहे तर तो विशेष एका कागदी पदार्थापासून बनलेला असल्यामुळे हा तुम्ही निसर्गात कुठेही जरी टाकून दिला तर तात्काळ त्याचं विघटन होतं. याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर करण्यात आलेला नाही आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे पाऊच आहे तर ते देखील केमिकलयुक्त नसून एक विशेष नैसर्गिक फॉर्म्युलाच याच्यामध्ये आहे. त्यामुळे त्याचीही चिंता नाही. म्हणजे त्याच्यात दुष्परिणाम होत नाही, पण डासांची पूर्ण ब्रीडिंग संपून जाते आणि याचा रिझल्ट धारावीमध्ये आज मी दिलेला आहे. धारावीमध्ये आज डास तर दिसत नाही, पण डासामुळे होणारे डेंग्यू, मलेरिया हे आजार देखील कमी झालेले आहे. आता याची जी काही किंमत आहे, 6 डब्यांची किंमत ही 2199 म्हणजे 2200 रुपये इतकी किंमत 5 डब्यांची आहे. म्हणजे साधारणपणे हा एक डबा 400 ते 500 रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी पडत आहे. कंपनीच्या वेबसाईटवरून देखील तुम्ही हा खरेदी करू शकता. Amazonला अनअवेलेबल असं दाखवत आहे. तर आम्ही दोन्ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे. तर नक्कीच माहिती आहे का, कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.